धुळे तालुक्यातील सोनगीर येथील ग्रामीण रुग्णालयातील अनागोंदी कारभार पुन्हा एकदा समोर आला असून अपुऱ्या आरोग्य सुविधांमुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे। रुग्णालयात डॉक्टरांची अनुपस्थिती, वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध न होणे आणि अतिदक्षता विभागाचा अभाव यामुळे रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। नुकत्याच घडलेल्या एका अपघाताच्या घटनेत अपघातग्रस्त रुग्णाला सोनगीर ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले होते। मात्र त्यावेळी रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने तसेच अतिदक्षता विभाग नसल्यामुळे रुग्णाला पुढील उपचारासाठी दुसरीकडे हलवावे लागले। दरम्यान उपचारासाठी नेत असताना रुग्णाचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे। या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी धुळे जिल्हाधिकारी तसेच जिल्हा शल्यचिकित्सक यांची भेट घेत सविस्तर निवेदन सादर केले। रुग्णालयात दुपारी 4 नंतर ओपीडी सेवा बंद होते आणि आपत्कालीन परिस्थितीत डॉक्टर हजर राहत नसल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे। सोनगीर आणि परिसरात वाढणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर रुग्णालयात तातडीने अतिदक्षता विभाग सुरू करावा, 24 तास डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी उपलब्ध ठेवावेत, आवश्यक औषधे व वैद्यकीय उपकरणांची पूर्तता करावी, तसेच डॉक्टरांच्या उपस्थितीवर कडक नियंत्रण ठेवावे अशी मागणी ग्रामस्थांनी प्रशासनाकडे केली आहे। नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित या गंभीर समस्येची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अन्यथा भविष्यात मोठा जनाक्रोश निर्माण होईल असा इशाराही ग्रामस्थांनी प्रशासनाला दिला आहे। प्रतिनिधी अजिम शेखसह स्वराज्य न्यूज, धुळे। सोनगीर ग्रामीण रुग्णालयात आम्ही एक पेशंट घेऊन गेलो। परवा रात्री ॲक्सिडेंट झाला होता, तर ते बोरीस जो ॲक्सिडेंट झाला होता मग तिथनं सोनगीर सिव्हिलला आणलं। तिथं ना ॲम्ब्युलन्स ना काही, आणि जी ॲम्ब्युलन्स होती 108 ती बाहेर त्यांनी कोणत्या कार्यक्रमात दिली होती। तर आता पेशंटला आणायला धुळे आपल्या कमी 20 किलोमीटर आहे, ॲम्ब्युलन्स उपलब्ध नाही राहिली तर पेशंटचा जीव जाऊ शकतो आणि जीव गेलाच। आणि तिथं अतिदक्षता विभागाची खूप गरज आहे सोनगीर सिव्हिलमध्ये RHOला, आणि तिथं ना कोणी ड्युटी करतं कंपल्सरी ना काहीच नाही, म्हणजे सुविधाच नाही काही। 4 नंतर ओपीडी बनवून जाते। काय मागणी आहे तुमची आता? आमची मागणी अशी की तिथे अतिदक्षता विभाग चालू झाला पाहिजे सोनगीर ग्रामीण रुग्णालयात।